शिक्षक चाचणी परीक्षेच्या संदर्भातली एक महत्त्वाची घडामोड आता आपल्या समोर येते। नुकताच शिक्षक चाचणी परीक्षेचा पेपर फुटला। या प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणामध्ये चौथी अटक झालेली आहे। विजेंद्र कुमार गुप्ता या मुख्य आरोपीच्या बायकोला पाटण्यातून अटक करण्यात आली आहे। तिचं नाव सुमन कुमारी असं आहे। विजेंद्र गुप्ता करून जो पाहिजे असलेला आरोपी आहे, पहिल्या रिमांडमध्ये त्याचं नाव जे डाऊट झालं होतं, जे पोलिसांना तपासामध्ये निष्पन्न झालं होतं, त्याच्यामध्ये ही त्याची पत्नी आहे। ही पत्नी असल्या कारणामुळे हिचा आर्थिक व्यवहाराशी काही संबंध आहे का, हिने काही आर्थिक व्यवहार केलेत का, हे फक्त त्यांना व्हेरीफाय जस्टिफाय करायचंय। आणि तिचं असं सांगण्यात आलेलं आहे की तिचं अस्तित्व लपून होती, तर ती तिचं अस्तित्व लपून नव्हती। ती बरोबर त्या पटनाला ज्यावेळेला पोलीस टीम गेली, त्यांना सहकार्य केले, त्यांच्याबरोबर तिला यायला सांगितले, ती सरळ आलेली आहे आणि इथं न्यायालयापुढे हजर झालेले, पोलिसांच्या थ्रू न्यायालयापुढे हजर झालेले। परप्रांतातल्या काही इसमांनी टीईटीचा पेपर लीक करून तो परीक्षांपर्यंत पोहोचण्याचं चुकीचं काम ते करणार होते। परंतु आपण एक समजून घेतलं पाहिजे की शासनाच्याच दुसऱ्या एका विभागानं हा त्यांचा प्रयत्न त्या ठिकाणी हाणून पाडलेला आहे आणि ही परीक्षा पारदर्शक पद्धतीनं व्हावी याच्याकरिता परीक्षा पुढे ढकलली आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः या संदर्भात पूर्ण बैठक घेतली। SITचं देखील गठन करण्यात आलेलं आहे। लवकरच पारदर्शक पद्धतीनं ही परीक्षा घेण्यात येईल।